झी 24 तास एक पाऊल पुढे। अनधिकृत बांधकामाविरोधात जोरदार मोहीम उघडून राज्यभरात चर्चेत आलेले पिंपरी चिंचवडचे आयुक्त श्रीकर परदेशी यांची बदली होणार असल्याची चर्चा सध्या चांगलीच रंगली आहे। त्याला निमित्तही ठरलं एका अनधिकृत बांधकामाचं। या बदलीमागे राष्ट्रवादीच्या एका वरिष्ठ नेत्याचा दबाव असल्याची चर्चा आहे। विरोधकांनी बदलीला तीव्र विरोध दर्शवलाय तर सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलनाचा इशारा दिलाय। मी राज्य सरकारकडे मागणी पहिली ही करतो की ज्यांनी बेकायदेशीर बांधकाम केलं त्याच्यामध्ये जे विधिमंडळाचे सदस्य आहेत, जे त्यांचा आवाज असो किंवा आणखीन कोणी असो, यांचं बेकायदेशीर बांधकाम असेल तर अधिकाऱ्यांनी पहिलं ते पाळावं आणि हे पाडून बेकायदेशीर बांधकाम करतात त्यांना सिग्नल द्यावा की हे उच्च पदस्थ लोकांचं सुद्धा बांधकाम सहन केलं जात नाही, बाकीच्यांचंही सहन केलं जाणार नाही। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईच्या दुर्घटनेनंतर पत्रकार परिषदेत राज्य सरकारकडे केलेली ही मागणी, ज्यात राजकारण्यांच्या बांधकामांना पहिल्यांदा पाडा असं पवारांनी ठणकावून सांगितलं। मात्र तेच काम करत असलेल्या पिंपरी चिंचवडचे आयुक्त श्रीकर परदेशी यांच्यावर कायमच अनधिकृत बांधकामावरून दबाव आणण्यात आला, तो राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून। आणि आता तर त्यांची बदली करण्यासाठी एका आमदारानं दबाव आणल्याची चर्चा शहरात सुरू आहे। पिंपरी चिंचवडमध्ये 25 मार्चला उद्यमनगरमध्ये बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा स्लॅब कोसळून 6 कामगार जखमी झाले होते। ही इमारत राष्ट्रवादीच्या एका आमदाराची असल्याची चर्चा तेव्हाच सुरू झाली होती। आयुक्त श्रीकर परदेशी यांनी मात्र या इमारतीवर कारवाईचे आदेश दिले होते। पाठोपाठ मुंबईतील घटनेनंतर अनधिकृत बांधकामांविरोधातील कारवाई अधिक तीव्र करण्यात आली आणि उद्यमनगरमधील इमारत जमीनदोस्त करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले। त्यामुळे संतापलेल्या आमदारानं पक्षातील वरिष्ठ नेत्याकडे तक्रार केली, पण तरीही आयुक्त श्रीकर परदेशी यांनी इमारत पाडण्याची भूमिका कायम ठेवली। त्यामुळे संतापलेल्या या नेत्यानं थेट आयुक्तांची बदली केली पाहिजे असं सुनावल्याची चर्चा सध्या शहरात रंगतेय। या निमित्ताने आयताच मुद्दा मिळालेल्या विरोधकांनी या आमदारावर चांगलंच तोंडसूक घेत आयुक्तांच्या बदलीला तीव्र विरोध केलाय। राष्ट्रवादी काँग्रेसचा एकच आमदार या शहरामध्ये आहे, अधिकृत जो आहे। मला वाटते की त्याचं तथाकथित जे बांधकाम आहे ते अधिकृत केलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका राष्ट्रवादीचा एक दादा मंत्री घेतोय आणि मला वाटते की या संदर्भामध्ये माननीय आयुक्तांना ज्या पद्धतीने दमदाटी केली जाते या सगळ्या गोष्टीचा भारतीय जनता पार्टी म्हणून तीव्र शब्दामध्ये निषेध करतो। शहरातील सर्वच पातळीवर आयुक्तांची बदली होणार ही चर्चा सुरू असली तरी आयुक्तांना सर्वच स्तरातून पाठिंबाही मिळतोय। डॉक्टर श्रीकर परदेशी अत्यंत धडाडीचे आणि पारदर्शकपणे कारभार करणारे आयुक्त आज आपल्याला लाभलेले आहेत। अशा प्रसंगी जर का इथले आमदार किंवा इतर राजकारणी लोक ह्याच्यामध्ये जर का अत्यंत घाणेरडेरित्या जर का राजकारण करत असतील तर जर का हे राजकारण होत असेल तर जनता त्याला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही। वेळ प्रसंगी पडल्यास तर जनता ही रस्त्यावर उतरल्याशिवाय पण राहणार नाही। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा कारभार स्वीकारल्यापासून अत्यंत धाडसी आणि इथल्या लोकहिताचे निर्णय घ्यायला सुरुवात केलेली आहे। काय निर्णयाबद्दल मतभेद निश्चित असू शकतात, परंतु बिल्डर धाडजीनं धोरणामुळे काही मंडळी जाणीवपूर्वक त्यांचे हितसंबंध लक्षात घेऊन त्यांची बदली करण्याचा जो काही प्रयत्न चाललेला आहे अत्यंत चुकीचा आहे। यामुळं जर का अशा चांगल्या अधिकाऱ्याची बदली झाली तर त्या विरोधामध्ये आम्ही निश्चित रस्त्यावर येऊन सरकारच्या विरोधामध्ये आम्ही आंदोलन करू। पारदर्शक कारभारासाठी आयुक्त श्रीकर परदेशी यांनी अनेक धाडसी निर्णय घेतले, त्यामुळे पिंपरी चिंचवडमध्ये त्यांना कायमच विरोधाला सामोरं जावं लागलं। तरीही त्यांना मानणारा मोठा वर्ग शहरात असल्यानं आयुक्तांच्या बदलीच्या नुसत्या चर्चेनं शहरात खळबळ उडाली आहे। आयुक्तांची बदली केली तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते करतील का, हाच खरा प्रश्न आहे। झी मीडियासाठी कैलासपुरी, पिंपरी चिंचवड। झी 24 तास एक पाऊल पुढे।